समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे व रोहिदास जाधव हे पीडितेबद्दल चौकशी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात व शिष्टमंडळ शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भेटीला गेले होते. त्यांनी वरील प्रकरणात लवकरात लवकर निधी कुटुंबाच्या वारसाला मिळवून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. वाघोली पोलीस स्टेशनला जवळजवळ अशा 2-3 घटना घडल्या लागोपाठ या महिन्यात 2 महिन्यामध्ये. एका महिलेला पण छेडण्यात आलं, त्या एका लेडीजला चौकीत घेऊन मारण्यात आलं हडपसर पोलीस स्टेशनला. तिथे पण ते कर्मचारी निलंबित झाले. आता हे आपले वाघोलीचे कर्मचारी निलंबित केले. आम्ही ह्या प्रकरणामध्ये काय सांगतोय की कर्मचारी नुसतं निलंबित नको, पोलीस कर्मचारी त्यांच्यावरती 1800 ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात द्यावा आणि त्यांनाही अटक करावी. ही आमची मागणी, प्रथम मागणी. दुसरी मागणी आपल्या समाज कल्याण काय कॉम्पेन्सेशन आहे ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत ते लवकरात लवकर त्या महिलेला मिळण्यात यावं. आणि तिसरं म्हणजे पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घरच्यांना. तेव्हा थोडे दिवस तरी सुरुवातीला कारण ते गाव खेडे आता पत्रकार हे जो आता म्हणाले ना, कारण यांनी आता उद्या बंदच हे केले म्हटल्यावर आम्ही तुमच्या कानात सांगायला आलो. आम्ही आता मी इथं एसीपी ना पत्र द्या. सॉरी, ते ग्रामीण आहे का? नाही, वाचले आपल्यातच येतं. बरोबर बरोबर. आपण कारण भीमा कोरेगाव येते सगळं करतोच की तिकडे. मग आता पोलीस विभागाला पत्र दे या प्रकरणामध्ये की त्यांच्या घरच्यांना हे करा म्हणून संरक्षण द्या. आणि आता फक्त मेडिकल सर्टिफिकेट आलं की आपण आणि ते रॅशन म्हणजे हे बायको आतापर्यंत त्याला काय मदत झाली आपल्या म्हणजे समाज कल्याणच्या माध्यमातून त्याची सुद्धा एक चौकशी नाही. आता त्याच्यात कसं आहे, आपल्या ह्या केसेस घडल्या की 8,25,000 रुपये क्लिअर कट देणं आहे शासन निर्णयाप्रमाणे. पहिला टप्पा आपण देतो, आपल्याकडे FIR आली आणि हे सगळे डॉक्युमेंट आले. आता त्यात PM महत्वाचं आहे. मग ते आलं की आपण कलेक्टर साहेबांकडून मंजुरी घेणार. ती मंजुरी घेतली की आमच्याकडे फंड्स आले की त्यांना आपण म्हणजे बँक टू बँक म्हणजे ते डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर करणार त्यांच्या. एक रकमी देणार का? नाही, पहिला 8,25 मध्ये 4,12,500 फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आणि मग नोकरीचे हे जे प्रकरण पेंडिंग आहेत सगळी त्याच्यात आपण ते कन्सिडर करणार या ताईला, म्हणजे याच्या मिसेसला ते कन्सिडर करणार या नावांमध्ये. आणि मग त्यांचा जो निर्णय लागेल तो एक साथच लागेल, म्हणजे सगळ्यांचाच ते होईल. तुम्ही तरुणा तुमच्या पद्धतीने करता आणि पाहता. सुद्धा काही लोक आता येतात सांगायला आमचे खासदार होते, आमदार होते. तुमच्याकडे सातवते तेव्हा का नाही केलं काय सांगायचं? आता मी बोलणार होतो पण म्हणलं ते बोलण्याने का वाद निर्माण होतं. महाफास्ट न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड, पुणे.